हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द राघव के व्हिडिओज चॅनल. सर आज आम्ही निघालो आहोत वन डे पिकनिकला. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. तर राघवच्या बाबांचे फ्रेंड्स आले आम्हाला पिकअप करायला आणि आम्ही निघालो. तर आम्ही निघालो होतो खालापूरला. तिथे एक फार्म हाऊस आहे. तिथे वन डे ॲक्टिव्हिटीज एन्जॉय वगैरे असं करण्यासाठी काय काय आहे. तर त्याचं नाव आहे पेरियर गौशाला म्हणून. गायी वगैरे असं आहे तिथे भरपूर काय काय, ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये किंवा कंटिन्यूशन या व्हिडिओमध्ये समजेलच. तर आम्ही पोचलो तिथे स्पॉटला. तर गेल्या गेल्या भरपूर साऱ्या गिरी गाई वगैरे अशा होत्या. राघव नुकताच झोपेतून गाडीतून उतरला होता. तर आम्ही आमचे बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी रूम्समध्ये गेलो. रूम पण खूप मस्त होत्या, व्ह्यू खूप सुंदर होता. तर छोटे छोटे असे रूम्स त्यांनी केले होते. आणि कृष्णाचं जे आपले श्रीकृष्ण आहेत त्यांचं कसं, त्यांचं गायीवर वगैरे प्रेम होतं हे म्हणजे माहिती आहे सगळ्यांना. तर त्यांनी त्यानुसारच धरून हे सगळं असं इथे डेव्हलप केलं होतं. इवन रूम्सला नावं सुद्धा श्याम, गोपाल अशा प्रकारची नावे होती. आणि पुरं व्हेजिटेरियन आहे हे स्पॉट. इथे तुम्हाला नॉनव्हेज नाही मिळत. सो खूप छान वातावरण होतं. आम्ही ते वन डे स्टे करणार होतो. त्यानंतर मी तुम्हाला आतून आमची रूम दाखवते. ही होती आमची रूम. आमच्या रूमचं नाव होतं श्याम. तर खूप छान क्लीन आणि स्वच्छ अशी नीटनेटकी अशी रूम होती. आणि बाहेर व्ह्यूसुद्धा वातावरण खूप छान होतं. फॅमिलीला घेऊन तुम्ही इथे आरामात एन्जॉय करू शकता. निवांत आपल्या दगदगत्या ज्या आयुष्य आपण म्हणतो पळतं आयुष्य, त्यातून एक दिवस तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून, फॅमिलीसाठी वेळ काढून इथे आरामात येऊ शकता. त्यानंतर आम्ही लंच टाईमला पोहोचलो होतो, त्यामुळे आम्ही लंच करायला बसलो. तर तिथे असे फिश वगैरे होते. तर राघव ते मस्त एन्जॉय करत होता. त्याला फिशला खाऊ घालायचं होतं. तर इथे अशी बैठक व्यवस्था सुद्धा आहे. तुम्हाला ते सुद्धा ते अवेलेबल करून देतात. तर राघव बघा ते प्लेट्स वगैरे कसे लावायसाठी अरेंजमेंट करतोय. तर मस्त आम्ही छान दुपारी जेवण केलं. पापड, बटाट्याची भाजी, खीर वगैरे, प्युअर दूध होतं तिथे, त्यामध्ये ती खीर बनवलेली होती, खूप सुंदर होती. त्यानंतर आमच्यासोबत ज्या छोट्या पिल्ल्या होत्या तर त्या सगळ्यांनी फिशला खाऊ खायला घातलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी रूममध्ये गेलो. तर रूममध्ये पण आमची ही अशी मस्ती चालू झालेली होती. तो त्यानंतर इव्हनिंगला आम्ही काय काय एन्जॉयमेंट केली हे पाहण्यासाठी नक्की नेक्स्ट वॉक बघा. सो स्टे ट्यून. बाय.